अरे इथं काय करतोय? जामकर साहेबांना भेटायचं होतं. ते आले नाहीत अजून. बरं ठीक आहे, ते येईपर्यंत वाट बघतो मग मी. अरे वाट बघायला ही काय पोलीस स्टेशन आहे? जा घरी. अहो तसं नाही, महत्वाचं काम होतं. का? काय महत्वाचं? ते जामकर साहेबांना सांगेन मी. गोपाळ नावाचे टेलर, तुम्ही इथे काय करताय? गुपतूप 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 गुपतूप. जामकर साहेब, मी तुम्हालाच भेटायला आलो होतो. का? नाही, ते गावकऱ्यांनी तुमच्या परवानगीशिवाय उत्सव करायचं ठरवलाय. तुमची परवानगी नसताना उत्सव करणार म्हणजे मला नाही आवडलं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. मग तुम्ही कोण, कबूतर का? त्यांचा निरोप पोहोचवणार आहे? अहो नाही, तसं नाही. तुम्ही म्हटलं होतं ना गावात काही घातपात नाही झाला पाहिजे बाबा. मी लयच त्यांना समजवलं, त्यांनी काय ऐकलंच नाही. आमच्या आप्पांनी सांगितलं की उत्सवाची तयारी सुरू करा, आणि ते तयारीला लागल्यात आता. हा, ते 2 बायकावाले देशमुख आले होते, ते गेले भरवून. त्यांना सांगा कुठल्याही परिस्थितीत उत्सव होणार नाही. पण मला एक कळेल ना, तुम्ही का मधल्यामध्ये मखलाशी करता? अहो जामकर साहेब, माझ्यावर हल्ला झालाय, तुमच्या घरावर हल्ला झालाय, अजून गावात कुणावर हल्ला नको व्हायला, घातपात नको व्हायला, म्हणून एक पोटतिडकीने मला वाटलं की बाबा तुम्हाला येऊन सांगावं. तुम्ही एकदा गावकऱ्यांशी जाऊन बोला, त्यांना समजावा जरा. समजवायचे नाही, आता ऍक्शन घ्यायची वेळ आली आहे. आणि तुमच्या 2 बायकावाल्या देशमुखला सांगा, काहीही झालं तरी उत्सव होऊ देणार नाही मी. नाही साहेब, मला सगळं कळतंय, तुमचं पटतंय, पण काय तुम्ही जरा बोललं पाहिजे जाऊन. विषय नाजूक आहे, मला तुमची बाजू कळते, पण जाताना तुम्ही या दोघांना घेऊन जा. काय गावकरी आधीच तुमच्यावर भडकल्यात, उगाच काय व्हायला नको म्हणून म्हणतोय मी. गोपाळ नावाचे टेलर, इन्स्पेक्टर मार्तंड जामकर नाव आहे माझं. आणि जे पोलीस आहेत हे अजयच्या सेफ्टीसाठी आहेत, माझ्यासाठी नाहीत. नाही, तुमचं बरोबर आहे साहेब, सगळं कळतंय मला, पण काय धार्मिक भावना किती नाजूक झाल्यात, किती कट्टर झाल्यात तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही जा, हवं तर मी इथं थांबतो पहारायला. हां, आणि तुमचा माझ्यावर विश्वास नसेल किंवा माझ्याकडनं काही गडबड झाली तर तुम्ही मला केव्हाही अटक करू शकता, मी काय गावातच आहे. गोपाळ नावाचे टेलर, तुम्हाला खरंच पोलिसाची मदत करायची की तुमच्या डोक्यात दुसरंच काहीतरी? साहेब, दरवेळी मी काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही असं काहीतरी करता. ठीक आहे, मला मदत करायची होती, तुम्हाला नसेल माझी मदत घ्यायची तर हरकत नाही, जातो मी. म्हटलं बघा कायदेशी जरा काय मदत करता येते का. राहिलं साहेब, हा बरोबर बोलतोय. हा काय कांड करू शकत नाही, आणि जर ह्याने कुठला कांड केलाच तर आपण ह्याला कधी पण उचलू शकतो. बरोबर आहे साहेब. तिकडं जर गावकऱ्यांनी हट्टाला पेटून उत्सव केला आणि त्या उत्सवात जर काही झालं तर आधीच आपलं पोलिसांचं नाव खराब आहे, तर आणखीन बदनाम होईल. बघा साहेब, गोपाळ नावाचे टेलर, जर माझ्या बहिणीला काही झालं ना, मारून टाकीन मी. गंमत नाही आहे. चला.